परमपूज्य ब्रह्मदेवाच्या अवताराने विदेव, दानव, यक्ष, कुबेर, गंधर्व, नाग या सर्वांवर विजय मिळवून आता या दिव्य पर्वताजवळ आलो आहे. इतके दिव्यते कोण राहत असेल या ठिकाणी? हा कैलास पर्वत आहे आणि येथे जगतपिता महादेव व जगदंबा पार्वती निवास करतात. आता तुला पुढे जाताना माझा परिचय विचारणारा, मला ऐकण्याचे धाडस करणारा, तू कोण याचा आधी परिचय दे. मी भगवान शंकरांचा गण नंदी आहे. माझ्या प्रभूंची आज्ञा माझ्यासाठी सर्वस्व आहे. तुझे हे प्रकारचे मुख पाहून मला खूप हसते आहे आणि तुझ्यासारख्या मतडुकीला सेवक ठेवणारा तुझा तो देव काय असेल हे समजतंय मला. हे अहंकारी राक्षसा, तू माझ्या रूपाची थट्टा केलीस. मग काय, ज्या वादळांची तू आज निंदा करीत आहेस त्याच्या हातून तुझ्या कुळाचा विनाश होईल. अरे वा, तोही या दशमीवाला आणि माझ्या समोर देवही नसता वानरांचं काय घेऊन आला. अहंकारच तुझा विनाश करेल. जर भगवान शंकरांची देव होत असेल तर हा पर्वत उचलून निलंकेत येतो. आपण भयभीत होऊ नये. हा माझा परमभक्त आहे. तो अहंकाराने कैलास उचलू पाहत आहे. नाथ, पण हा तुमचा भक्त ही दुस्साहस का करत आहे? या तुमच्या भक्तामुळे अनर्थ होईल ना. या पूर्ण सृष्टीचा नाश होईल. आपण काहीतरी करा ना, आपण काहीतरी करा. देवी, हा दशग्रीव आहे. माझा भक्त आहे. माझी भक्ती करून त्याने सामर्थ्य तर मिळविले, पण ते टिकवण्यासाठीचा नम्रपणा त्याच्याजवळ नाही. हा माझा भक्त अहंकारी झाला आहे. त्याला आपल्या बाहुबलाने काहीला जिंकता येईल असं वाटू लागलं आहे. मग आता आपण त्याला थांबवत का नाही ना? देवी, हे पहा, मी त्याला थांबवतो, पण शस्त्राने नव्हे तर माझ्या पायाच्या अंगठ्याच्या स्पर्शाने या दशग्रीवाचा सगळा अहंकार नष्ट करतो. जल प्रवाह पाविक स्थले कलेवलंब्य लंबितांबुजं तुंगमालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनाद वट्टमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिवः शिवम् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जटाकटाह संभ्रमं रमंगलं पिनर्झरी विलोल बीच वल्लरी विराजमान मूर्धनि धगज्ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम
प्रसन्न झालो आहे. परिणाम माझ्या सर्वांचा नाश झाला आहे. तुमच्या चरणाशिवाय मला आता काही नको. हे देवा, तुझ्या या आत्मज्ञानाने संपूर्ण त्रैलोक्य म्हणून तू आजपासून रावण या नावाने प्रसिद्ध होशील. हा चंद्रास जे दुर्मिळ होत परंतु लक्षात ठेव, धर्माचा त्याग केला, अहंकाराने वागला तर मी वर्गाला वाचवू शकणार नाही. जशी आपली आज्ञाबरोबर. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. असा हा रावण अत्यंत पराक्रमी, विद्वान, वेदपारंगत आणि महान शिवभक्त होता. त्याची आई कैकसी ही सुद्धा भगवान शंकराची निस्सीम भक्त होती. रोज सकाळी स्नान करून शिवलिंगाची पूजा अर्चा करीत होती. पण एके दिवशी काही कारणामुळे तिला शिवपूजेसाठी योग्य शिवलिंग मिळाले नाही. तेव्हा कैकसी दुःखी झाली. ही गोष्ट रावणाला समजता तो आपल्या मातेस सांगतो, तू काळजी करू नकोस, मी तुला शिवांचे आत्मलिंग पूजेसाठी आणतो. असे सांगून रावण कैलास पर्वतावर जाऊन शिवशंकरांची कठोर तपस्या करतात व भगवान शंकरांना प्रसन्न करून आत्मलिंग मिळवितात. आत्मलिंग देताना शिवशंकर रावणाला सांगतात, हे मधू कुठेही भूमीवर ठेवू नकोस, ज्या ठिकाणी ठेवशील तिथेच ते स्थिर होईल. त्यावेळी रावण हे आत्मलिंग घेऊन लंकेला जाण्यास निघतो. जर हे लिंग रावणाने लंकेत स्थापित केले तर त्याची शक्ती खूप वाढेल. ते देवतांसाठी योग्य नाही. त्यामुळे भयभीत देवता गणेशाला या संकटाचे निवारण करण्याची विनवणी करतात. त्यावेळी भगवान गणेश कशा प्रकारे रावणाला अडवून ते आत्मलिंग अर्ध्या वाटेतच भूमीवर स्थिर करून गोकर्ण क्षेत्राची निर्मिती करून देवतावरील संकट दूर करतात. तो प्रसंग या चित्ररथाच्या दुसऱ्या भागात आम्ही साकाळी आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे कैलासपती महादेवा, हे त्रिलोकेश्वरा, दर्शन द्या. कृपा करा महादेवा, दर्शन द्या. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. प्रभू, आपण प्रसन्न झाला नाही तर मी माझी शिरे अग्नीमध्ये समर्पित करेन. थांब रावण, तुझ्या या कठोर तपाने मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे ते माग. प्रभू, मला धन नको, राज्य नको, अमरत्वही नको. माझी माता कैकसी तुमची परमभक्त आहे. तिच्या नित्य पूजेसाठी मला तुमचे आत्मलिंग हवे आहे. हे रावणा, तू महाज्ञानी, महापंडित, वेदशास्त्र पारंगत तर आहेस, पण आज तुझ्या तपाने तू माझा परमभक्त आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले. तू आज असह्य वेदना होत असताना देखील तुझ्या मुखावाटे माझी स्तुती तू केलीस, ती यापुढे शिवतांडव स्तोत्र म्हणून प्रसिद्धीस येईल. आणि तुझ्या मागण्यानुसार तू हे आत्मलिंग घे. परंतु लक्षात ठेव, हे आत्मलिंग घेऊन जात असताना मध्ये कुठे ठेवू नको. कारण जर तू कुठे भूमीवर ठेवशील तर ते तेथेच कायमस्वरूपी स्थिर होईल. त्यानंतर मात्र ते तुला उचलता येणार नाही. महादेवा, मी धन्य झालो. हे आत्मलिंग माझ्या मातेसाठी हे लंकेत घेऊन जाईल.
आपल्या आज्ञेनुसार मध्ये कुठेच मी हे आत्मलिंग ठेवून आलो नाही. यावे होता. जय भोलेनाथ, जय शिवशंकर. अशा प्रकारे रावण आत्मलिंग घेऊन लंकेला जाण्यासाठी निघतो. मात्र हे आत्मलिंग लंकेला गेल्यास रावणाची शक्ती वाढेल व त्याचा त्रास देवतांना होईल या विचाराने सर्व देवगण चिंतित होतात व ते या संकटातून सोडविण्यासाठी भगवान गणेशाचा धावा करतात. त्यावेळी भगवान गणेश गुराकाचे रूप घेऊन रावणाच्या मार्गात येतात व त्यानंतर पुढे घडते ते आता माझी माता साक्षात भगवान शंकरांच्या आत्मलिंगाची पूजा करेल. लंकेत महादेवांचं वास्तव्य होईल. आता माझा सामर्थ्य कोणी राहू शकणार नाही. पण आता सूर्यास्ताची वेळ जवळ आली आहे आणि लघुशंकेला पण जायचे आहे. लघुशंकेला जाऊन स्नान करून संध्यावंदन करून यावं लागेल. पण हे लिंग कोणाकडे देऊ बरं? अरे बालका, जरा इकडे ये. आपण मला बोलवलं? हो बालका, मला तीव्र लघुशंकेची इच्छा झाली. मी अगदी थोड्या वेळात लघुशंकेला जाऊन स्नान करून येतो. तोपर्यंत हे दिव्य शिवलिंग तू तुझ्याकडेच ये. पण चुकूनही भूमीवर ठेवू नको. चालेल मान्यवर, पण मी बालक आहे, हे खूप वेळ हातात घेऊ शकत नाही. आपण त्वरित येणार तर मी हे घेतो. मी 3 हात देईन, त्याआधी तुम्ही या, नाहीतर मी हे खाली ठेवेन. चालेल, मी अगदी काही क्षणातच आलो. अहो मान्यवर, या, मला वेळ होत आहे. अहो या लवकर, मला हे आता जमत नाही आहे. यावे मान्यवर, माझा नाईलाज होत आहे. अजून हे आत्मलिंग पकडून ठेवू शकत नाही. मी ठेवतो हे खाली. मी आत्मलिंग आता लंकेत नेऊ शकत नाही. असं का महादेवा, का? माझी भक्ती कुठे कमी पडली महादेवा? तुझी भक्ती कुठेच कमी पडली नाही. ती खूप महान आहे. पण दरवेळी तुझा अहंकार, मनातील कपट तुला हरवत आला. पण काळजी करू नको. माझा कृपा आशीर्वाद चांगल्या कार्यात सदैव तुझ्या पाठीशी येतो. आज तुझ्या गाडीचा कर्ण पकडला, पण तरीही ती गोमाता या भूमीत अदृश्य झाली. म्हणून हे गोपती तर तुझ्यासारख्या महाबलीच्या हातून हे आत्मलिंग या देवभूमीत स्थापित झाले आहे. म्हणून आजपासून